केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय असून 21 विद्यार्थ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया डीवायएफचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा देशभरातील विद्यार्थी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे। विद्यार्थ्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता आणि प्रचंड संघर्ष करत सरकारला आपल्या मागण्यांची दखल घेण्यास भाग पाडला आहे। त्यामुळे हा विजय कोणत्याही एका संघटनेचा किंवा व्यक्तीचा नसून देशातील संघर्षशील विद्यार्थी शक्तीचा आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया डीवायएफआय केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केली। ते म्हणाले की आजचा दिवस विद्यार्थी चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं। युवा पिढीनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे की संघटित आणि निर्धारपूर्वक लढा उभारला तर कोणतंही सरकार जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही। या संघर्षात 21 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन गमावलं आहे। त्यांचं बलिदान केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यानं संपणार नाही। त्यांच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेविरोधातील लढा अधिक तीव्र करावा लागेल, असं ॲडव्होकेट वासम यांनी स्पष्ट केलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा शेवट नसून पुढील संघर्षाची सुरुवात आहे। 21 विद्यार्थ्यांच्या बलिदानाचा विसर पडू देता कामा नये। विद्यार्थ्यांना न्याय, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि सुरक्षित शैक्षणिक भवितव्य मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केला। या सरकारला या तरुणाच्या शक्तीपुढे आपल्याला झुकावं लागलं, कारण या देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचा आहे। या देशातली शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणायची आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि युवकांना रोजगार द्यायचा आहे। ही लढाई होती, म्हणून लाठ्या काठ्या अश्रुधूर वेळ प्रसंगी 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला। या सगळ्या शहीदांचं त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ होऊ न देता या सरकार पुढे आम्ही पुन्हा एकदा निधड्या छातीनं आम्ही हे सांगतोय, जोपर्यंत या देशामध्ये सरकारच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येत नाही तोपर्यंत आमची लढाई चालूच राहणार आहे। आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, हा सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि या देशातल्या युवकांचा हा विजय आहे असं मला वाटतं।